पोलीस कंट्रोल रूमला फोन करून सर्व कंट्रोल रूम येथे बॉम्ब ठेवल्याचा एक निनावी फोन आज शनिवारी दुपारी आला। या अज्ञात फोनने पोलिसांची मोठी तारांबळ उडाली। तातडीने श्वान पथक तसेच बॉम्ब डिटेक्ट पथकाने जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस मुख्यालय आणि सांगली मिरजेतील बस स्थानकांची तपासणी केली असता सदरचा फोन हा खोटा असल्याचे निष्पन्न झाले। यानंतर पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली असता आणि दारूच्या नशेत फोन करणाऱ्या मालगावातील तरुणास अटक केली आहे। यमनप्पा मरगप्पा माडर असं अटक केलेल्याचं नाव आहे। दरम्यान माडर याने यापूर्वी 2023 साली असाच कॉल केल्याचं निष्पन्न झालंय। आज सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीने डायल 112 या कंट्रोल रूमला फोन करून सांगली कंट्रोल रूममध्ये बॉम्ब ठेवलाय, आम्हाला तातडीने मदत हवी आहे अशा आशयाचा अर्धवट फोन करून कट केला। सदरचा कॉल सांगली शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी वसीम मुलानी यांना ट्रान्सफर झाल्याने त्यांनी तातडीने घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीने वरिष्ठांना याची माहिती दिली। पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सर्व महत्त्वाच्या ठिकाणांची तपासणी करण्याचे आदेश दिले। त्यानुसार जिल्हा पोलीस कंट्रोल रूम, पोलीस अधीक्षक कार्यालय, सांगली आणि मिरज बस स्थानकात बॉम्ब डिटेक्शन पथकांकडून तपासणी करण्यात आली, मात्र कोणतीही आक्षेपार्ह वस्तू मिळाली नाही। यानंतर सांगली शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला। सदर कॉलच्या अनुषंगाने तांत्रिक माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकाने तपास केला असता सदरचा फोन करणारा व्यक्ती मालगाव येथील तवटे मळ्याजवळ राहत असल्याची माहिती मिळाली। यानंतर तातडीने तपासाची चक्रे फिरवून संशयित यमनप्पा माडर याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता आणि सदरचा फोन हा दारूच्या नशेत केला असल्याचं निष्पन्न झालं। यंदा अतिवृष्टी आणि पावसाने ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रावर कृपादृष्टी ठेवल्याने सुमारे 2 महिने पाणी उशिरा सुरू केले। डिसेंबरच्या मध्यापासून रब्बी हंगामासाठी ताकारीचं आवर्तन सुरू केले। योजनेचे 15 पंप सुरू आहेत। ताकारीचं पाणी सध्या तासगाव तालुक्यातील पानमळेवाडीपर्यंत पोहोचले। काही दिवसातच सोनी भोसे येथे पोहोचणार आहे। चालू वर्षी कोयना धरणातही मोठा पाणीसाठा असल्याने कालवा समितीच्या बैठकीत उपसा योजनांसाठीच्या पाण्याचं नियोजन करण्यात आले। त्यानुसार ताकारी योजनेतून रब्बीचं पाणी सुरू झाले। योजनेचं पाणी तासगाव तालुक्यातील मुख्य कालव्याच्या 87 किलोमीटरवर पानमळेवाडी जवळून वाहत आहे। हे पाणी मागणीनुसार मुख्य कालव्याच्या शेवटी किलोमीटर 144 वर सोनी या मिरज तालुक्यातील गावापर्यंत पोहोचवण्याचं नियोजन केलंय। ताकारीच्या या पाण्याचा उपयोग बारमाही पिकांसह रब्बी शेतीला होतोय। दरम्यान लांब पल्ल्यावर गेल्यावर मुख्य कालव्यातील पाण्याचा दाब भरपूर राहावा यासाठी टप्पा 1 आणि 2 वरील प्रत्येकी 11 पंप सुरू करण्यात आले। शिवाय टप्पा 3 आणि टप्पा 4 वरील प्रत्येकी 2 पंप सुरू ठेवून पाणी सोनहिरा खोऱ्यात सोडण्यात आलं असल्याचे ताकारी उपसा सिंचन विभागाच्या वतीने सांगण्यात आले। जिल्ह्यातील कडेगाव, विटा आणि इस्लामपूर येथे एका महिलेच्या सांगण्यावरून चाकूचा धाक दाखवून महिलांना लुटणाऱ्या तसेच गळ्यातील दागिने चेन स्नॅचिंग करून जबरी चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले। गुन्हा करणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 4 जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस करत 5,15,000चा मुद्देमाल जप्त केलाय। स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकाने विटा ते कडेपूर या मार्गावर सदरची कारवाई केली। अभिषेक जगन्नाथ जाधव, निरंजन बळवंत कुरळे, सौरभ महादेव इंगवले आणि सुलताना वालेखान मुलानी अशा अटक केलेल्यांची नावे आहेत। स्थानिक गुन्हे अन्वेषणचं एक पथक शस्त्रांचा धाक दाखवून लुटणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यात पेट्रोलिंग करत होतं। यावेळी पथकातील कर्मचारी हनुमंत लोहार आणि प्रमोद साखरपे यांना माहिती मिळाली की विटा ते कडेपूर रोडवर दुचाकीवरून तिघे जबरी चोरीतील दागिने विक्री करण्यासाठी येणार आहेत। मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी सापळा लावून संशयित अभिषेक जाधव, निरंजन कुरळे आणि सौरभ इंगवले यांना ताब्यात घेतलं। त्यांची झाडाझडती घेतली असता त्यांच्याजवळ दागिने मिळाले। दागिन्यांबाबत कसून चौकशी केली असता त्यांनी सांगितले की बालेखान मुलांनी हिच्या सांगण्यावरून कडेपूर येथील लवंगमळा येथे शेतात काम करणाऱ्या 2 महिलांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील दागिने काढून घेतले। त्यानंतर इस्लामपूर येथील पेठ, विटा येथील कारवे आणि देवनगर या ठिकाणी जबरी चोरी करून आणि चेन स्नॅचिंग केली आहे। यावेळी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 4,35,000चे दागिने, 70,000ची दुचाकी आणि एक मोबाईल असा एकूण 5,15,000चा मुद्देमाल जप्त केला। जिल्ह्यात चालू आर्थिक वर्षात अवघ्या 9 महिन्यातच जीएसटी वसुली 1,100 कोटींच्या घरात पोहोचली आहे। गतवर्षीपेक्षा 149 कोटी रुपये अधिक जीएसटी वसूल झाले। या वाढीचं प्रमाण 16% इतकं असल्याचे केंद्रीय जीएसटी विभागाच्या वतीने सांगण्यात आलंय। पहिल्या 9 महिन्यात देशात जीएसटी वसुलीत 9.1% तर राज्यात जीएसटी वसुलीत 10.6% इतकी वाढ झाली आहे। सांगली जिल्ह्याची या 9 महिन्यातील जीएसटी वसुली 16%नी वाढली आहे। जिल्ह्यातील वाढ देशाच्या आणि राज्याच्याही पुढे आहे।
मागील आर्थिक वर्ष एप्रिल 2023 ते डिसेंबर 2023 मध्ये जीएसटीची वसुली 935 कोटी रुपये होती। यावर्षी एप्रिल 2024 ते डिसेंबर 2024 अखेर 1084 जीएसटी वसुली झाली आहे। देश पातळीवरील आकडेवारीचा विचार करता एप्रिल 2023 ते डिसेंबर 2023 मध्ये जीएसटीची वसुली 14,97,322 कोटी रुपये झाली होती। मागील वर्षीपेक्षा यावर्षी पहिल्या 9 महिन्यात जीएसटी वसुलीत 9.1% वाढ झाली आहे। राज्यात एप्रिल 2023 ते डिसेंबर 2023 च्या तुलनेत यावर्षी एप्रिल 2024 ते डिसेंबर 2024 या 9 महिन्यात 10.6% जीएसटी वसुली जास्त झाली आहे। या 9 महिन्यात गतवर्षीची वसुली 2,39,960 कोटी इतकी होती। बनावट देयके देणाऱ्यांवर नियमित कारवाई, बनावट नोंदणीधारक शोध मोहीम यामध्ये या गोष्टी जीएसटी संकलनात योगदान देत आहेत। सांगली जिल्ह्यातील 31,895 करदाते त्यांच्या योगदानामुळे एप्रिल 2024 ते डिसेंबर 2024 कालावधीपर्यंतची जिल्ह्यात महसूल वाढ 16% झालेली आहे। केंद्र व राज्य जीएसटी विभागाने लेखापरीक्षण तसेच कर चुकवेगिरी विरोधात कारवाई, कर निर्धारणा, विवरणपत्रे छाननी तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा वापर वाढवल्याने त्याचाही सकारात्मक परिणाम या वाढीवर दिसून येतोय। कुपवाड येथील महापालिका शाळा क्रमांक 36 मध्ये आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचा बाल आनंद बाजार आणि फूड फेस्टिवल उत्साहात संपन्न झालं। या उपक्रमाचं उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माने, कल्पना कोळेकर, प्रशासन अधिकारी रंगराव आठवले यांच्या हस्ते झाले। यावेळी चंपावती कागे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुपवाड शहर अध्यक्ष सुनीता जगधने, जयश्री जाधव, अनिता जाधव, वासंती दुधाळ, शाळा व्यवस्थापन समितीमधील सदस्य उपस्थित होते। शाळेतील विद्यार्थ्यांनी भाजीपाला स्टॉल, फूड फेस्टिवल स्टॉल, ज्वेलरी, गोळ्या बिस्किटे, बेकरी प्रोडक्ट आदी प्रकारचे 53 स्टॉल उभारले होते। शाळा परिसरातील नागरिक आणि पालकांनी विविध स्टॉलला भेट देऊन भाजीपाला आणि वस्तूंची खरेदी केली आणि फूड फेस्टिवल खाऊ गल्लीचा मनमुराद आनंद घेतलाय। या उपक्रमातून मुलांना व्यावहारिक ज्ञान, नफा तोटा याची माहिती होण्यास मदत झाली आहे। स्वकमाईचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता। खरेदी विक्रीमधून एकूण उलाढाल 7,500 रुपयांची झाली। सदर उपक्रमाबद्दल पालकांनी कौतुक करून समाधान व्यक्त केलं। उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक शंकर ढेरे, शाहीन संधी, अक्षता रेड्डी, मोनाली पवार, कविता चौगुले, रोहिणी रेणके आदींनी परिश्रम घेतला। सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेकडून आज तिन्ही शहरात विशेष स्वच्छता मोहीम घेण्यात आली आहे। आयुक्त शुभम गुप्ता यांच्या नियोजनानुसार आजच्या स्वच्छता मोहिमेत आरोग्य विभागातील 1,200 कर्मचारी सहभागी झाले। सांगलीतील छत्रपती शाहू महाराज मार्ग, कुपवाड चाणक्य चौक ते होळकर चौक आदी परिसरात ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे। या विशेष स्वच्छता मोहिमेत अंदाजे 15 टन कचरा संकलित करण्यात आला। या स्वच्छता मोहिमेत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तिन्ही शहरातील प्रमुख मार्गांची स्वच्छता केली आहे। शहरातील नागरिक आणि प्रशासनाच्या सहभागाने स्वच्छता मोहीम सर्वव्यापी आणि यशस्वी करणार असल्याचा निर्धार आयुक्त शुभम गुप्ता यांनी व्यक्त केला आहे। अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी वसंत धोंडीराम सुतार यास पहिले जिल्हा सत्र न्यायाधीश AS गांधी यांनी 5 वर्ष सश्रम कारावास आणि 8,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे। 18 मार्च 2023 रोजी आरोपी वसंत सुतार यांनी एका अल्पवयीन मुलीला फसवून आपल्या मोटरसायकलवर बसून एका हॉटेलला घेऊन गेला होता। त्यावेळी त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती। या प्रकरणी वसंत सुतार याच्यावर कोकरूड पोलीस ठाण्यात पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। याबाबत पीडित मुलीने वसंत सुतार याच्या विरोधात फिर्याद दिली होती। या खटल्याची सुनावणी न्यायाधीश AS गांधी यांच्या कोर्टात सुरू होती। या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे ॲडव्होकेट शुभांगी पाटील यांनी युक्तिवाद केला। सरकारी पक्षातर्फे 5 साक्षीदारांची साक्षी नोंदवण्यात आल्या। फिर्यादी, पीडित, पंच, तपासी अंमलदार सह पोलीस निरीक्षक रेखा जाधव यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या। पहिले जिल्हा सत्र न्यायाधीश AS गांधी यांनी आरोपी वसंत सुतार याला 5 वर्ष सश्रम कारावास आणि 8,000 रुपये रक्कम दंड आणि दंड न भरल्यास 1 वर्ष साधी कारावासाची शिक्षा ठोठावली आहे। तपासी प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत कांबळे, हेड कॉन्स्टेबल उत्तम शिंदे, दादासू भोसले यांनी सहकार्य केलं। समाजातील तळागाळात पोहोचत असताना संघटनात्मक बांधिलकीसह पक्ष कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग यामुळेच भाजपा हा विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष बनलाय असे मत भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे म्हैसाळकर यांनी व्यक्त केलंय। इस्लामपूर येथे शहर मंडल व वाळवा ग्रामीण मंडळाच्या वतीने आयोजित भाजपा सदस्यता नोंदणी अभियानाच्या निमित्ताने ते बोलत होते। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती। दीपक शिंदे म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून प्रचंड मोठे यश मिळवत असतानाच पक्ष कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळेच
मतदारांनी सर्वात जास्त पसंती आपल्या भाजपा पक्षाला दिली आहे। येत्या काही काळात हेच संघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने कार्यरत करताना या सदस्यता नोंदणी अभियानामध्ये सक्रिय पुढाकार घ्यावा। राहुल महाडिक म्हणाले, पक्षाकडून राबवण्यात येणाऱ्या प्रत्येक उपक्रमात इस्लामपूरसह वाळवा तालुक्याचा सहभाग नेहमीच वाखाणण्याजोगा असतो। भारतीय जनता पक्षाचे धोरण अधिक व्यापकपणे राबवण्यासाठी हे अभियान नक्कीच प्रेरक ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। यावेळी ज्येष्ठ नेते स्वरूपराव पाटील, प्रसाद पाटील, अमोल पडळकर, प्रणाली पाटील, संदीप पाटोळे यांची मनोगते झाली आहे। क्रांतीवीरांगना विजया काकू लाड प्राथमिक विद्यानिकेतन चिंचणी अंबग येथे शैक्षणिक वर्ष 2024 ते 25 मध्ये वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून क्रांती सहकारी साखर कारखान्याचे संचालक वैभव पवार उपस्थित होते। तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित चिंचणी गावचे सरपंच रमेश मदने, मोहिते वडगावच्या सरपंच शीतल मोहिते, वांगी गावच्या सरपंच वंदना सूर्यवंशी, पाडळी गावचे सरपंच जनार्दन कोळेकर, गांधी एज्युकेशन सोसायटी कुंडलचे संचालक CS माने, श्री शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक पाटील SV व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ संतोषी जाधव हे मान्यवर उपस्थित होते। मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक वर्षातील ज्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्यातील विजयी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि मेडल देण्यात आले। तसेच गेल्या वर्षी TSE परीक्षेमध्ये केंद्रात प्रथम आलेली विद्यार्थिनी माही मंगेश माने हिला मेडल देऊन गौरवण्यात आलं। प्रमुख पाहुणे वैभव पवार यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल भरभरून कौतुक केले। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ रुपाली पाटील यांनी केलं तर आभार सौ वैशाली शेटे यांनी मानलं। यावेळी पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते।